असे काय घडले होते की सासूबाईने सुनीची माफी मागितली? नक्की व्हिडिओ बघा। कोमलचे सासू सासरे गावावरून आले होते। कधीही मदत न करणाऱ्या आई तिला यावेळी कणिक भिजवणे वगैरे करू लागत होत्या। तिलाही हा सुखद बदल आवडला। 2-3 दिवसात शनिवार आला। घरी दोघी सासूनाच होत्या। आईने रूममध्ये डोकवले। कोमलने कपाट आवरायला काढले होते। त्या बोलल्या, येऊ का ग? ती लगेच म्हणाली, या ना आई, विचारताय काय? मला वाटलं तुम्ही झोपल्या असाल म्हणून मी पसारा काढून बसले। आई पलंगावर बसत म्हणाल्या, आवर ग, बसते मी। सुट्टीच्या दिवशी आराम नाही तुला, कोमल बोलली। सवय झाली मला आता, दुपारी झोपायची सवय तर आधीपासूनच नाहीच। बाबांचा शर्ट इकडे राहिला होता ना मागच्या वेळी, तुम्ही आले होता तेव्हा तोच शोधला। धुवून इस्त्रीला देते, उद्या घालायला बाबांना। कोमल बाकीचं सगळं कपाटात रचत होती। आई म्हटल्या, किती प्रेमाने करतेस तू सगळ्यांचं, किती थकलीस तरी कशाला नाही म्हणत नाहीस? अहो आई, आपल्या माणसासाठी नाही तर कोणासाठी करणार? नाही कोमल, खरं तर मी तुझी माफीच मागायला हवी बाळ। आई काय बोलताय तुम्ही? खरंच ग, तू नावासारखीच कोमल होतीस लग्न झालं तेव्हा, पण इकडच्या परिस्थितीशी किती जुळवून घेतलंस तू। कधी कशाची तक्रार आईवडिलांकडे केली नाहीस। मला असं वाटायचं की तू शहरात राहतेस, तुला सगळं मिळतंय, पण खेड्यात राहणाऱ्या सुनेचं मन जपलं पाहिजे, असाच विचार मी करत आले। तिचं खूप गोड कौतुक केलं आणि तुझ्या डोहाळे जेवणाला सुद्धा मी आली नव्हती, तरी तू काही बोलली नाहीस। अशा कितीतरी बाबतीत मी तुला गृहीत धरलं। आज डोकं एवढी मुलं झालीत तुझी, तरी सगळं ऐकून घेतेस, आणि जिचे लाड केले ती एक शब्द ऐकत नाही बघ माझा। आई तसं काही नाही हो, रमा वाईट नाही हो, पण कसं आहे ना, तुम्ही दोघी एकत्र राहता ना, मग कधीतरी भांड्याला भाडं लागणारच की। तू खरंच खूप समजूतदार आहेस बाळ, मी खूप अन्याय केला तुझ्यावर। गीतू लहान होती तेव्हा तू बोलवलंस, तेव्हाही किती उशिराने आली मी। ओली बाळंतीन तू, तरी काडीची मदत केली नव्हती मी तुला। बोलता बोलता आईंच्या डोळ्यात पाणी आलं। कोमल त्यांच्या जवळ गेली, खाली बसली व डोके त्यांच्या मांडीवर ठेवून बोलली, आई तुमचे आशीर्वाद आहेत ना, तेवढेच पुरेत मला, आणि उग्याच जुन्या गोष्टी आठवून मनाला त्रास करून घेऊ नका बरं। चला मी चहा करते। थांब, दे जरा ती तेलाची बाटली, लावून देते तुला, असं सासूबाई म्हणाल्या। खरोखरच सासू आणि सुनांमध्ये खूप असे गैरसमज असतात की ते एकमेकांशी शेअर करत नाही, पण नक्की त्यांनी शेअर करून एकमेकींना समजून घेतलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।